नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक राहुल तीर्थकर आपलं सर्वांचं या यूट्यूब चॅनल अंतर्गत स्वागत करतो। जसं की आपण पाहिलेलं आहे मागील व्हिडिओ लेक्चरमध्ये की व्हॉट आर द डिफरंट टाइप्स ऑफ कोप्लेनार फोर्सेस आणि व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ ए फोर्सेस and what are the effects of forces on the body. आता या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत हाऊ द फोर्स इज रिप्रेझेंटेटेड बाय बोज नोटेशन मेथड. म्हणजे काय, एखादा फोर्स आपल्याला पेपरवरती रिप्रेझेंट करताना जी आपण मेथड वापरणार आहे ती आहे बोज नोटेशन मेथड. तर या मेथडमध्ये काय विद्यार्थी मित्रांनो, ह्या बोज नोटेशन मेथडमध्ये बॉडीवरती एखादा फोर्स जर का ॲक्ट होत असेल तो फोर्स आपण ग्राफिकली रिप्रेझेंट करणार आहे. फॉर रिप्रेझेंटिंग ए फोर्स we are having a space diagram and vector diagram. फोर्स रिप्रेझेंट करत असताना आपल्याला एक स्पेस डायग्राम काढायची आहे आणि एक वेक्टर डायग्राम काढायची आहे. and this method of representation of a force is nothing but a Bose notation method. तर how this force is represented, let us see. Suppose this point O represent a point on the body. Point O हा बॉडीवरील पॉइंट आहे जिथे a force suppose of 5 Newton is acting. पॉइंट O वरती 5 न्यूटनचा हा फोर्स आहे आणि पॉइंटपासून हा फोर्स अवे फ्रॉम द पॉइंट दूर जातोय. दॅट इज पुल टाइप फोर्स. हाऊ दिस फोर्स इज रिप्रेझेंटेटेड, दिस फोर्स F इज इक्वल टू ए 5 न्यूटन. F इज इक्वल टू 5 न्यूटन फोर्स आहे. हाऊ दिस फोर्स इज गोइंग टू बी रिप्रेझेंटेटेड बाय बोज नोटेशन मेथड. लेट अस सी. फर्स्ट ऑफ ऑल माय डिअर फ्रेंड्स, हा फोर्स पॉइंट O वरती ॲक्ट होत असल्यामुळं या फोर्सच्या भोवती 2 स्पेसेस तयार झालेले आहेत. त्या स्पेसेसला आपण नाव देणार आहे. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, या फोर्सची जी काही लाईन ऑफ ॲक्शन आहे ही लाईन ऑफ ॲक्शन, ह्या लाईन ऑफ ॲक्शनच्या वरती जो स्पेस तयार झालेला आहे दॅट इज रिप्रेझेंटेटेड बाय स्पेस A, राउंडेड और एनक्लोज्ड इन ए सर्कल. कॅपिटल लेटर्स वापरायचं आहे, त्याला आपण स्पेस A म्हणणार आहे आणि दॅट इज टू बी एनक्लोज्ड इन ए सर्कल. त्याला सर्कल करायचं आहे. हा स्पेस A तयार झाला. तसंच या लाईन ऑफ ॲक्शनच्या खालत्या बाजूला एक आणखी स्पेस तयार झाला आहे, त्याला आपण नाव देणार स्पेस B अँड दॅट इज टू बी ऑल्सो एनक्लोज्ड इन ए सर्कल. त्यालाही आपण काय करणार आहे, सर्कल तयार करणार आहे. हे स्पेसेस A and space B and this all together diagram is called as a space diagram. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पेस डायग्राम म्हणजे काय, whenever the force is acting at a point on the body, spaces are developed about the line of action of the force and the spaces are named or they are marked with the capital letters enclosed in the circle. This is called as a space diagram. स्पेस डायग्राममध्ये फोर्सच्या सभोवताली जे स्पेसेस तयार झालेले आहेत त्यांना आपण
नेमिंग करणार. दॅट नेमिंग इज विथ द कॅपिटल लेटर्स एनक्लोज्ड इन ए सर्कल अँड दॅट इज कॉल्ड ॲज ए space diagram. Now the second is vector diagram, how this force is to be represented on a paper. आता पेपरवरती ही स्पेस डायग्रामचं कन्व्हर्जन आपण कशामध्ये करणार आहे, वेक्टर डायग्राममध्ये करणार आहे. तर इथं स्पेसेस तयार झालेले आहेत, स्पेस ए अँड स्पेस बी. आता आपण काय करणार आहे, स्पेस ए साठी स्मॉल लेटर वापरणार आहे. पॉइंट is to be selected on paper with space A साठी आपण काय करणार, स्मॉल लेटर वापरणार, स्मॉल ए. स्पेस ए मधून स्पेस बी मध्ये जात असताना 5 न्यूटनचा फोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो. आता 5 न्यूटनसाठी मी स्केल घेणार आहे. स्केल 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 न्यूटन. या स्केलनुसार आपण 5 न्यूटनचा फोर्स रिप्रेझेंट करायचा आहे. पहिली स्टेप आहे स्पेस पहिल्यांदा घ्यायचा, स्पेस ए. त्यासाठी आपण काय करणार, स्मॉल लेटर वापरणार वेक्टर डायग्राममध्ये. पॉईंट सिलेक्ट केला. त्यानंतर स्पेस ए मधून स्पेस बी मध्ये जात असताना 5 न्यूटनचा फोर्स आहे. 5 न्यूटन आपल्याला पेपरवरती रिप्रेझेंट करायचं आहे. त्यासाठी आपण स्केल घेतलं, 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 न्यूटन. मग 5 न्यूटन आपल्याला रिप्रेझेंट करायचं आहे. 5 न्यूटन डिवायडेड बाय 1 दॅट इज इक्वल टू 5, म्हणजे 5 सेंटीमीटरची लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे. मग ही 5 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करत असताना आपण 5 न्यूटनच्या फोर्सला पॅरलल लाईन या पॉईंट ए मधून ड्रॉ करणार. 5 सेंटीमीटरची या 5 न्यूटन फोर्सला पॅरलल अशी 5 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ केली. तिथं पॉईंट आपला बी येणार. त्यासाठी आपण स्पेस बीचा स्मॉल लेटर स्मॉल बी वापरणार. आणि दिस इज नथिंग बट ए फोर्स दॅट इज कॉल्ड ॲज वेक्टर ए बी. Vector AB is nothing but a force of 5 Newton. ते कसं करणार, वेक्टर AB is equal to scale multiplied by length AB. स्केल जे आहे ते 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 न्यूटन आहे. 1 न्यूटन मल्टिप्लाइड बाय लेंथ दॅट इज 5 सेंटीमीटर. फाइव इंटू 1 दॅट इज 5 न्यूटन. दिस इज नथिंग बट रिप्रेझेंटेशन ऑफ ए फोर्स बाय बोज नोटेशन मेथड. पुन्हा एकदा रिपीट करतो, हाऊ धिस फोर्स इज रिप्रेझेंटेटेड. 5 न्यूटनचा फोर्स आहे दॅट इज ॲक्टिंग ॲट पॉईंट ए. हा पॉईंट ए ओ वरती ॲक्ट होत असल्यामुळं जे काही स्पेसेस तयार झाले त्या स्पेसेसला आपण कॅपिटल लेटर्सनी नाव दिलेलं आहे. कॅपिटल ए एनक्लोज्ड इन ए सर्कल स्पेस ए, कॅपिटल बी एनक्लोज्ड इन ए सर्कल विथ स्पेस बी. हे 2 स्पेसेस जे तयार झालेले आहेत फोर्सच्या भोवती, ह्या डायग्रामला आपण नाव देणार आहे स्पेस डायग्राम. स्पेस डायग्रामवरून आपण काय करणार, वेक्टर डायग्राम काढणार. स्पेस ए साठी आपण इथं पॉईंट ए डिनोट केलेलं आहे दॅट इज ए स्मॉल लेटर. स्पेस ए मधून स्पेस बी मध्ये जात असताना फोर्स 5 न्यूटन आहे. हा 5 न्यूटन आपल्याला पेपरवरती रिप्रेझेंट करणार आहे. त्यासाठी आपल्याला स्केल घ्यायचं आहे सुटेबल. स्केल घेतलं आहे 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 न्यूटन, म्हणजे 2 सेंटीमीटरसाठी 2 न्यूटन. 5 सेंटीमीटर घेतलं तर 5 न्यूटन. म्हणून ए मधून आपण एक फोर्स ड्रॉ करणार आहे आणि ही फोर्सची लाईन ऑफ ॲक्शन जी आहे ह्या 5 न्यूटनच्या फोर्सला पॅरलल असली पाहिजे. 5 न्यूटनला पॅरलल पॉईंट ए मधून 5 सेंटीमीटरची लाईन ड्रॉ करणार. इथं पॉईंट बी डिनोट करणार विथ स्मॉल लेटर बी. तर हा वेक्टर ए बी म्हणजेच फोर्स 5 न्यूटन. तर वेक्टर ए बी इज नथिंग बट स्केल इन टू लेंथ ऑफ धिस ए बी.
स्केल जे आहे ते 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 1 न्यूटन आहे. 1 न्यूटन इंटू लेंथ जी आहे ती 5 सेंटीमीटर आहे. 1 इंटू 5 दॅट इज इक्वल टू 5 न्यूटन. दिस इज दी representation of a force by Bose notation method.